महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज मागील 3 दिवसांपासून ठप्प आहे. याचा राज्यभरातल्या हजारो रुग्णांना फटका बसतोय. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. सॉफ्टवेअर कोमात, पेशंट ट्रॉमात. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं कामकाज ठप्प. डिस्चार्ज मिळत नसल्यानं रुग्णांचे हाल. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं सॉफ्टवेअर सध्या कोमात गेलंय. गेल्या 3 दिवसांपासून सॉफ्टवेअर अपडेट होत नसल्यानं योजनेचं कामकाज ठप्प पडलंय. त्याचा फटका राज्यभरात उपचार घेत असलेल्या हजारो रुग्णांना बसलाय. उपचार होऊन रुग्ण बरे झालेत, मात्र अनेक रुग्णांना डिस्चार्जची परवानगी मिळत नाहीये. पेशंट डिस्चार्ज झाल्यास बिलाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर आहे. कामोठ्याच्या MGM रुग्णालयातील अनेक रुग्ण मागील 3 दिवसांपासून अडकून पडल्याची माहिती समोर येते. पिस्टोलाचं ऑपरेशन होतं, 3 दिवसापासून ऑपरेशन झालेलं आहे. पण त्याचं काय होतं आहे, राजीव गांधी योजनेमध्ये आम्ही करत होतो ना, त्याच्यामुळे आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण ॲप्रुव्हलच येत नाही मॅडम. 3 दिवसापासून आमचा डिस्चार्ज 2 दिवसापूर्वी व्हायला पाहिजे होता, पण आम्हाला डिस्चार्ज होत नाही. आमची आज डायलिसिस आहे, डायलिसिससाठी आम्हाला पेशंट घेऊन जायचं आहे मॅडम. त्याच्या असे तुमच्याबरोबर अजून 3-4 पेशंट आहे मॅडम. तसे त्यांचे एका पेशंटची तो 2 दिवसापासून डायलिसिस थांबलेली. दरम्यान जन आरोग्य योजनेच्या ऑनलाईन कामात काही अडचणी आहेत. आमच्याकडील 2 रुग्णांना रजिस्ट्रेशन करून घेतलं आहे, त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असं रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलंय. राज्यातील गोरगरीब जनता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार घेत असते. रुग्णांना या योजनेचा मोठा आधार आहे. मात्र तांत्रिक कारणांसाठी 3-3 दिवस जर कामकाज ठप्प होणार असेल तर त्याची पर्यायी व्यवस्था काय, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पर्यायी व्यवस्था नसल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई.